आणि राजधानी दिल्लीमध्ये आणखी एक डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली आहे। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या स्नेहभोजनाला शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार पाहायला मिळाले। नरेश मस्के आणि श्रीरंग बारणे उपस्थित असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। आणि त्यातच आणखी एक डिनर डिप्लोमसी पाहायला मिळालेली आहे। यापूर्वी सुद्धा बराच चर्चा होत्या। राजधानी दिल्लीमध्ये हे सगळे नेते आहेत आणि राजधानी दिल्लीत आणखी एक डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या स्नेहभोजनाला शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार उपस्थित आहेत असं दिसलं। नरेश मस्के आणि श्रीरंग बारणे उपस्थित असल्याची माहिती समोर येते आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण हे पाहतोय म्हणजे काय नेमकं बोलायचं असा सवाल सगळ्यांनाच उपस्थित होतो। नरेश मस्के आणि श्रीरंग बारणे सुद्धा तिथे उपस्थित होते असं आता कळतंय। जे नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे एक चांगला कुक आलाय असं सांगितलं जातं। त्या कुकची जास्त चर्चा आहे। मात्र या ठिकाणी राजकारण कुकिंग होतंय का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। आणि नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाचे खासदार आहेत आणि ते जेवायला मात्र ठाकरे गटाचे खासदार जात नाही, त्यांच्या चांगल्या कुकच्या हातचं खाण्यासाठी शिंदे गटाचे खासदार जातात। त्यांच्याशी मात्र त्या कुकला जेवण आवडतं, मात्र ठाकरे गटाच्या खासदाराला बोलवलं जात नाही। हे कुठेतरी जे आहे हा योगायोग नाहीये, ही राजकीय खेळ आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण त्यांच्याकडे जेवणासाठी जे खासदारांना बोलवलं जातं ते शिंदे गटाचे ठाकरे गटाचे खासदारांबरोबर या आणि जनता ह्या ज्या गोष्टी आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात तर त्या कुठेतरी आपण जर पाहिलं तर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहेत। आणि ज्या फोडून पक्ष फुटल्यानंतर बाजूला जातात ते खासदार, त्यानंतर आमचा पक्ष फोडला असं म्हणणार त्यांचे पक्षप्रमुख आणि त्यांचे खासदार त्यांच्या विरुद्ध लढून आलेत, ते मात्र त्यांची डिनर डिप्लोमसी सुरू असते। यामुळे कुठेतरी चर्चा ज्या आहेत त्या निश्चितपणे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात। निश्चित शिवाजी, ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।